नमस्कार मित्र मी ऋषिकेश मीरा मुरायरकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर। तरी आज आपण घेऊन आलो आहे एक नवीन चॅप्टर, एक नवीन सेशन, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचा सेशन नंबर फर्स्ट, जो की इम्पॉर्टंट आहे आपल्या बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, CET एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी। तरी कुठलाही विलंब न करता आपण आज सेशन फर्स्टमध्ये बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन या चॅप्टरच्या आपण आज इंट्रोडक्शन कंटिन्यू करणार आहे। ठीक आहे, तर कुठलाही विलंब न करता आपण फोकस करूया इंट्रोडक्शनवर। बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं आहे, ऑल द लिव्हिंग सेल्स हॅव टू बी प्रोव्हाइडेड विथ O2 न्यूट्रिएंट्स अँड अदर इसेन्शियल सबस्टन्सेस। जेवढेही काही लिव्हिंग सेल्स आहेत त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, सेलच्या मेटाबॉलिझमसाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते आणि आणखी काही जे इसेन्शियल सबस्टन्सेस असतील या सगळ्या गोष्टीची गरज असते। त्यासोबतच ॲट द सेम टाईम वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्युसेस इन द बॉडी, आणि त्याच वेळेला ज्या वेळेला तो O2 गेन करतो, इसेन्शियल सबस्टन्सेस, न्यूट्रिएंट्स गेन करतो, त्याच प्रोसेसेस थ्रू म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेसेस थ्रू सेलमध्ये काही हार्मफुल, काही वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होत असतात। आता जे वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होतात त्याला बॉडीच्या बाहेर कंटिन्युअसली काढणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपले टिश्यू किंवा आपली जे सेल्स आहेत हे हेल्थी राहत नाहीत। जसं की एक उदाहरण घेतलं समजा आपण, की आपलं जे घर आहे, घरामध्ये आपण दिवसातून 2 ते 3 वेळा स्वच्छता करतो। तुम्ही विचार करा, लगातार 3 ते 4 दिवस जर आपण घरात स्वच्छता ठेवली नाही तर आपल्या घराचे काय हाल होतील। एकदम दुर्गंध सगळीकडे पसरणार, जवळपास घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही डिसीज होण्याची किंवा त्याच्यापासून काहीतरी टॉक्झिकनेस, हार्मनेस होण्याची शक्यता राहणार। लक्षात येऊ राहिलं ना, जर आपण आपलं घर जर क्लीन नाही केलं तर। तसंच जर घर स्वच्छ ठेवलं तर आपण सगळे हेल्थी राहू। तसंच आपले बॉडीतले सेल आणि टिश्यूसुद्धा हेल्थी राहण्यासाठी त्याच्यामधले जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, हार्मफुल सबस्टन्स आहेत, ते कंटिन्युअसली रिमूव्ह करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे सो फॉर दिस पर्पज ऑल ऑर्गॅनिझम शो इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, आणि याच पर्पज थ्रू म्हणजे सेल आणि आपल्या बॉडीमधले जे टिश्यूज आहेत यांना क्लीनलीनेस ठेवण्यासाठी, यांना क्लीन ठेवण्यासाठी वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते वेगवेगळ्या प्रॉपर्टी शो करतात फॉर द एक्सचेंज ऑफ मटेरियल, एक्सचेंज ऑफ मटेरियल करण्यासाठी विथ देअर सराउंडिंग, त्यांच्या सराउंडिंगसोबत, ॲज वेल ॲज बिटवीन व्हेरियस पार्ट ऑफ देअर बॉडी, म्हणजे त्याचसोबत सराउंडिंगसोबत आणि त्याचसोबत त्याच्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्ससोबत। डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल हॅव इव्हॉल्व्ड डिफरंट मेथड। बघा, डिफरंट जे ॲनिमल्स आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट मेथड काय करतात, शो करतात हे वेस्ट प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करण्यासाठी। बघा, आणखी काय दिलेलं आपल्याला, सिंपल ऑर्गॅनिझम लाईक स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्स सर्क्युलेट वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग। म्हणजे काही सिंपल ऑर्गॅनिझमचं आपल्याला इथं सांगितलं आहे एक्झाम्पल, जसं की सांगितलं आहे स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्स, हे काय करतात, त्यांच्या बॉडीमध्ये वॉटरचं सर्क्युलेशन करतात। कशासाठी? थ्रू देअर बॉडी कॅव्हिटीज टू फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस। आता व्हेरियस सबस्टन्सेस कोणते, की सेलला न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करणं, सेलला ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं, सेलला इसेन्शियल सबस्टन्सेस प्रोव्हाइड करणं, आणि सेलमध्ये झालेले जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, जे वेस्ट प्रोडक्ट टॉक्झिक सबस्टन्सेस ज्याला आपण म्हणू, जे फॉर्म झालेले आहेत त्याला सेलकडून घेणं। या सगळ्या एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी जे सिंपल ऑर्गॅनिझम सांगितले आहे, स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट्स, यामध्ये कशाचं कोणतं फ्लुइड यूज केलं जाते, तर वॉटर। व्हेअर ॲज मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम यूज स्पेशल बॉडी फ्लुइड टू ट्रान्सपोर्ट सच मटेरियल। आता जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहेत, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये वॉटरचा यूज केला जाणार नाही। कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये काय आहे, की कोणत्या तरी स्पेशल फ्लुइड, बघा कोणतं तरी स्पेशल फ्लुइड यूज केले जाणार, ज्याच्या थ्रू काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल। हे ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल करण्यासाठी जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये एखादं स्पेशल फ्लुइड यूज केलं जाणार आहे। बघा, ब्लड इज द मोस्ट कॉमनली यूज बॉडी फ्लुइड। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्लड काय आहे आपल्या बॉडीमध्ये। आपल्याला कुठं इंजुरी झाली, आपण खेळताना पडलो किंवा आणखी ग्राउंडवर क्रिकेट खेळताना आपल्याला काही लागलं, तर सर्वात पहिले आपल्या बॉडीच्या कॅव्हिटीच्या थ्रू बाहेर काय येऊ राहिलं, ब्लड येऊ राहिलं। म्हणजेच आपल्या बॉडीमधलं जे सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे ते कोणतं असेल, ब्लड। आता काय सांगितलं आहे, ब्लड इज द मोस्ट कॉमनली यूज बॉडी फ्लुइड, म्हणजे सर्वात जास्त ऑर्गॅनिझममध्ये जे बॉडी फ्लुइड प्रेझेंट असेल ते कोणतं असेल, ब्लड असेल। बॉडी फ्लुइड मोस्ट ऑफ द हायर ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग ह्युमन फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ दिस सबस्टन्सेस। आता
मोस्ट ऑफ द हायर ॲनिमल्समध्ये ब्लड हे सर्क्युलेटरी फ्लुइड म्हणून यूज केलं जाते, इन्क्लुडिंग ह्युमन बिंगमध्ये सुद्धा ब्लड हे सर्क्युलेटरी फ्लुइड यूज केलं जाते फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल. त्याच्यानंतर बघा बॉडी फ्लुइड लिम्ब ऑल्सो हेल्प इन द ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आता आणखी एक बॉडी फ्लुइड सांगितलं आहे, ब्लड तर आहेच पण ब्लड सोबतच एक बॉडी फ्लुइड आहे लिम्ब सुद्धा हेल्प करते फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. या सबस्टन्सेसच्या ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला लिम्ब सुद्धा काय करू राहिला, हेल्प करू राहिला. हिमोलिम्फ इज द फ्लुइड used by the most of the invertebrates for the transport of substances. जसं ब्लड यूज केल्या जाते वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या थ्रू, तसंच एक आणखी फ्लुइड सांगितलं आहे ज्याचं नाव आहे हिमोलिम्फ काय एक फ्लुइड आहे जे मोस्ट ऑफ द इनव्हर्टिब्रेट्स काय करतात, त्याला यूज करतात फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. फॉर ट्रान्सपोर्टेशन विदिन द सेल मोस्ट ऑफ द सेल शो सायक्लोसिस दॅट इज स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ द सायटोप्लाझम. बघा आता ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल करण्यासाठी काय सांगितलं आहे की सेल एक प्रॉपर्टी शो करतात, त्या प्रॉपर्टीचं नाव सांगितलं आहे सायक्लोसिस. आता सायक्लोसिस प्रॉपर्टी कशी आहे की जे स्ट्रीमिंग मुवमेंट आहे, जसं की आता एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही नदीच्या किंवा एखाद्या ओढ्याच्या किंवा समुद्राच्या काठावर जर गेले आणि त्याच्यामध्ये एक दगड फेकून मारला तर काय होते, अशा वेव्स फॉर्म होतात आणि त्या वेव्स कुठपर्यंत जातात तर टिल द कॉर्नर ऑफ दॅट लेक ऑर दॅट रिव्हर. लक्षात येऊ राहिलं ना, म्हणजे त्या नदीच्या काठापर्यंत त्या वेव्स काय होतात, फॉर्म होत जातात. तशी जे मुवमेंट आहे सायक्लोसिसची, सायक्लोसिसमध्ये काय स्ट्रीमिंग मुवमेंट आहे आपल्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये. या सायटोप्लाझममध्ये अशाच वेव्ह फॉर्म होतात आणि याच्या थ्रू काय होते की मटेरियलचं ट्रान्सपोर्ट केलं जाते, मटेरियलचं एक्सचेंज केलं जाते. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आपल्याला की सर्क्युलेटरी पाथवेज. आता हे सर्क्युलेशन जे आपण पाहू राहिलो की एक स्पेशल फ्लुइड असते कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये, हायर ॲनिमलमध्ये स्पेशल फ्लुइड सांगितलं. लोअर म्हणजे जे सिंपल ऑर्गॅनिझममध्ये सिलेंट्रेसमध्ये आपण पाहिलं की वॉटर हे बॉडी फ्लुइड आहे ज्याच्या थ्रू काय होऊ राहिलं, एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे. आता याचे पाथवेज कोणते आहेत, आता आपण त्याला पाथवेजला म्हणू सर्क्युलेटरी पाथवेज. त्याच्या पाथवेजला आपण काय म्हणू, सर्क्युलेटरी पाथवेज. व्हेरियस ऑर्गॅनिझम शो सर्क्युलेटरी पॅटर्न ऑफ 2 टाइप्स. आता वेगवेगळे ॲनिमल्स काय आहेत, 2 टाईपचे सर्क्युलेटरी पॅटर्न शो करतात. एक म्हणजे ओपन सर्क्युलेशन आणि दुसरं काय क्लोज सर्क्युलेशन. एक कोणता आहे, ओपन सर्क्युलेशन आहे आणि दुसरं काय सांगितलं आपण, क्लोज सर्क्युलेशन. पहिल्या वेळेस आपण फोकस करणार आहे आता ओपन सर्क्युलेशन की व्हॉट इज ओपन सर्क्युलेशन. बघा आता ओपन सर्क्युलेशन बद्दल काय सांगितलं आपल्याला, इट इज सीन इन अर्थपॉट्स. हे कोणामध्ये दिसून येते तर अर्थपॉट. एक्झाम्पल दिलं आहे कॉक्रोच आणि मोलासेस. कॉक्रोचमध्ये आणि अर्थपॉट्समध्ये काय होते, हे ओपन सर्क्युलेशन आपल्याला दिसायला मिळते. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, इन दिस सर्क्युलेशन ब्लड पंप बाय हार्ट. या सर्क्युलेशनमध्ये जे ब्लड पंप केले जाते ते कोणाच्या थ्रू केल्या जाते तर हार्टच्या. पासेस थ्रू द लार्ज व्हेसल्स मधून काय होते, पास केल्या जाते इनटू ओपन स्पेस और बॉडी कॅव्हिटीज कॉल्ड ॲज सायनसेस. बघा आता हे सर्क्युलेशनचा टाईप कसा आहे. ओपन सर्क्युलेशन आपण बद्दल बोलत आहे. ओपन सर्क्युलेशन कोणामध्ये आपल्याला दिसून येते तर अर्थ पॉट्स, ज्याचं एक्झाम्पल कॉक्रोचेस पाला आणि मोलासेस. आणि याच्याबद्दल आपण काय सांगतो की हे जे सर्क्युलेशन आहे या सर्क्युलेशनमध्ये ब्लड म्हणजे जे बॉडी फ्लुइड आहे, नॉट अ ब्लड, जे बॉडी फ्लुइड आहे जे याच्यामधलं स्पेशल फ्लुइड असेल ते पंप केले जाते कोणामुळे, हार्टमुळे. आणि कोणामध्ये, लार्ज व्हेसलमध्ये. आणि ह्या लार्ज व्हेसल ओपन कुठे होतात तर या ऑर्गॅनिझमच्या स्पेसमध्ये किंवा याच्या बॉडी कॅव्हिटीजमध्ये, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे सायनसेस. त्याच्यानंतर बघा सायनसेस आर ऑल्सो कॉल्ड एज हिमोसिल्स. आणि या सायनसेसलाच आपण आणखी काय म्हणतो, हिमोसिल्स. बॉडी फ्लुइड फ्लोज अंडर लो प्रेशर अँड इट बाटेज द डिफरंट व्हिसरल ऑर्गन. बघा जे बॉडी फ्लुइड्स आहे या ओपन सर्क्युलेशनमधलं हे एकदम लो प्रेशरनी ट्रॅव्हल करते, लो प्रेशरनी रन करते. आणि जे बाकीचे व्हिसरल्स ऑर्गन असतात या बॉडीमधले त्यांना काय करते, बाथिंग करण्याचं काम करते. जसं आपण एक्झाम्पल पाहूया. कन्सिडर करा की हा एक लोअर ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यामध्ये काय की एक ओपन सर्क्युलेटरी टाईपची सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये याचं हार्ट असेल. आता हे हार्ट काय करेल की लार्ज ब्लड व्हेसल्समध्ये काय करेल, ब्लड पंप करण्याचं काम करेल. या लार्ज व्हेसलमध्ये काय करेल, ब्लड पंप करण्याचं काम करेल. आणि डायरेक्ट या बॉडीच्या ओपन स्पेसमध्ये किंवा ज्याला आपण बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये काय करणार आहे ते ब्लड पंपिंग करेल. आणि याच्या थ्रू काय होईल की हे जेवढे इथं व्हिसरल ऑर्गन्स असतील वेगवेगळे यांना बाथिंग करण्याचं काम कोण करणार आहे तर हे बॉडी फ्लुइड असेल. एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस डायरेक्टली बिटवीन द बॉडी फ्लुइड अँड द टिश्यू. मग बघा आता ओपनलीच जर पूर्ण बॉडीमध्ये हे बॉडी फ्लुइड चाललं तर जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे ते ऑर्गन आणि बॉडी फ्लुइडच्या मधात काय होणार आहे, डायरेक्टली होणार आहे. देअर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन बॉडी फ्लुइड अँड टिश्यू. सरळ आहे की जे ओपनली जर त्या पूर्ण ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ओपनली जर हे फ्लुइड ट्रॅव्हल करत आहे तर जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे ते काय होणार आहे, डायरेक्टली होणार आहे.
बॉडी फ्लुइड प्रेझेंट इन दिस ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज हिमोलिम्फ. बघा आता या कॉक्रोचेस जर एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये जे बॉडी फ्लुइड प्रेझेंट असते ते कोणतं असते, हिमोलिम्फ. इथं ब्लड नाही आहे या ऑर्गॅनिझममध्ये. जे बॉडी फ्लुइड स्पेशल बॉडी फ्लुइड ज्याला आपण म्हटलं आहे ते कोणतं आहे, हिमोलिम्फ. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, आता क्लोज सर्क्युलेशन. याच्या आधी आपण पाहिलं ओपन सर्क्युलेशन. आता क्लोज सर्क्युलेशनमध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, क्लोज सर्क्युलेशन वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हार्वे. बघा आता क्लोज सर्क्युलेशनची डिस्कवरी सांगितली आहे, कोणी केली तर विल्यम हार्वे यांनी सर्वात पहिले क्लोज सर्क्युलेशन डिस्कवर्ड केलं. त्याच्यानंतर बघा मार्सेलो मालपिगी डिस्कवर्ड द ब्लड कॅपिलरीज. बघा मार्सेलो मालपिगी यांनी काय केलं, मार्सेलो मालपिगी डिस्कवर्ड ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीजचा पहिल्या वेळेस शोध लावला मार्सेलो मालपिगी यांनी. आणि जे आपण क्लोज सर्क्युलेशन बद्दल शिकत आहे तर क्लोज सर्क्युलेशन सर्वात आधी डिस्कवर कोणी केलं आहे, विल्यम हार्वे यांनी. बघा विच आर कनेक्ट आर्टरी अँड व्हेन, ज्याला आपण कॅपिलरीज म्हटलं, ज्या आर्टरी आणि व्हेन्सला कनेक्ट करतात त्याचा शोध कोण लावला तर मार्सेलो मालपिगी. डिस्कवरी ऑफ कॅपिलरी वॉज क्रुशियल इन अंडरस्टँडिंग ऑफ क्लोज सर्क्युलेशन. बघा क्लोज सर्क्युलेशन जर समजायचं असेल तर कॅपिलरीजचं जे डिस्कवरी आहे हे व्हेरी क्रुशियल. आता क्रुशियल हा वर्ड आहे आपल्यासाठी नवीन आहे. क्रुशियलचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट समजून घ्यायचं. क्रुशियल या वर्डचं मिनिंग काय होते तर इम्पॉर्टंट. म्हणजेच जी कॅपिलरीजची डिस्कवरी होती ते कशी होती, इम्पॉर्टंट होती आपल्याला क्लोज सर्क्युलेशनच्या स्टडी करायसाठी. आणि त्याचा डिस्कवरी करणारे कोण होते तर मार्सेलो मालपिगी. त्यानंतर क्लोज सर्क्युलेशन इज सीन इन ॲनालिड्स अँड कॉर्डेट्स. बघा आता क्लोज सर्क्युलेशन कोणामध्ये दिसून येते तर ॲनालिड्स आणि कॉर्डेट्समध्ये. इन दिस सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड ओव्हर द बॉडी थ्रू अ क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. आता या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे या टाईपमध्ये क्लोज सर्क्युलेशनमध्ये ब्लड जे सर्क्युलेटरी फ्लुइड आहे ते कंप्लीट बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जाऊ राहिलं. ओपन सर्क्युलेशनमध्ये पण तेच होतं की ओपन सर्क्युलेशनमध्ये जे स्पेशल फ्लुइड होतं ते पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जात होतं, परंतु ते तिथं ओपन स्पेसमध्ये काय केलं जात होतं, पंप केलं जात होतं. परंतु इथं काय सांगितलं आहे की सर्क्युलेट तर केल्या जाते पूर्ण बॉडीमध्ये, पण कोणाच्या थ्रू क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल, ब्लड व्हेसलच्या क्लोज नेटवर्कनी आणि पूर्ण बॉडी पार्ट्सपर्यंत हे स्पेशल फ्लुइड काय केलं जाते, पोहोचवलं जाते. त्यानंतर ब्लड फ्लोज विदिन द ब्लड व्हेसल. आता स्पेशल फ्लुइडच्या जागी आपण काय म्हणू, ब्लड आहे क्लोज सर्क्युलेशनमध्ये. ब्लड फ्लोज विदिन द बॉडी विदिन द ब्लड व्हेसल्स अँड डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सेल्स अँड बॉडी टिश्यू. आता जे ब्लड आहे ते डायरेक्टली काय होते की तुमच्या पूर्ण ऑल ओव्हर द बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊ राहिलं, परंतु ते डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये कोणत्याच ऑर्गनच्या येत नाही, कोणत्या सेलच्या येत नाही ना कोणत्या टिश्यूच्या येत नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन ब्लड अँड टिश्यू इज थ्रू अँड इंटरमिडिएट फ्लुइड कॉल्ड ॲज टिश्यू फ्लुइड. आता तुम्ही म्हणता की डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये टिश्यूच्या येऊन नाही राहिलं, सेलच्या येऊन नाही राहिलं, मग एक्सचेंज ऑफ मटेरियल कसं होते तर एक्सचेंज ऑफ मटेरियल करण्यासाठी सुद्धा एक इथं एक स्पेशल फ्लुइड आहे जे की ब्लड आणि टिश्यूच्या मधात प्रेझेंट असते, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, टिश्यू फ्लुइड. त्याच्यानंतर ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर अँड कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट. जसं आपण ओपन सर्क्युलेशनमध्ये पाहिलं होतं जे ब्लडचं प्रेशर होतं ते कसं होतं, लो होतं, परंतु क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लडचं प्रेशर जे असते हाय असते. बघा ब्लड सर्क्युलेट्स किंवा ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर, बघा हाय प्रेशरनी सर्क्युलेट होते आणि कंटेन करते ते रेस्पिरेटरी पिगमेंट. 8वा रेस्पिरेशन चॅप्टर, रेस्पिरेशनमध्ये चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं की रेस्पिरेटरी पिगमेंट कोण आहे आपल्या बॉडीचा, तो आहे हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन कंटेन करते फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. O2 आणि CO2 हे आपले रेस्पिरेटरी गॅसेस आहेत रेस्पिरेशनमध्ये जसं आपण पाहिलं, आणि यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक रेस्पिरेटरी पिगमेंट आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण काय म्हटलं होतं, हिमोग्लोबिन. आणि हा कोणाच्या थ्रू ट्रॅव्हल करते, सर्क्युलेट करते आपल्या बॉडीमध्ये तर ब्लडच्या थ्रू. क्लोज सर्क्युलेशन इज अँड कन्सिडर to be more advantageous as the flow of blood can be regulated more precisely as per the need of various organ. बघा आता ओपन सर्क्युलेशनपेक्षा क्लोज सर्क्युलेशन हे एक काय म्हटलेलं आहे की मोर ॲडव्हान्टेशियस प्रोसेस आहे. ॲडव्हान्टेशियस कशी आहे की जो फ्लो आहे स्पेशल फ्लुइडचा किंवा ब्लडचा ज्याला आपण म्हणतो तो काय करते एकदम पद्धतशीरपणे रेग्युलेट क्लोज सर्क्युलेशनमध्ये केल्या जाते, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, ही एक काय ॲडव्हान्टेशियस सिस्टीम आहे. बघा तर हे झालं आपलं सेशन फर्स्ट, ज्यामध्ये आज आपण इम्पॉर्टंट आपल्या बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचं जे इंट्रोडक्शन आहे इम्पॉर्टंट असं आहे त्याला आपण डिस्कस केलं. याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे टाईप शिकायचे आहेत सर्क्युलेशनमध्ये, वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये कशा टाईपचं सर्क्युलेशन होते हे आपण एक एक सेशन नंतर थोडं कंटिन्यू करू. त्याच्यानंतर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इन डिटेलमध्ये बघायची आहे, हे सुद्धा आपण एका सेशनमध्ये कम्प्लीट करूया. तोपर्यंत आज हे सेशन तुम्ही पहा आणि अभ्यास करा, ठीक आहे. धन्यवाद.